धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर छत्रपती संभाजी जो सिनेमा आहे तो येत्या 26 जानेवारीला रिलीज होणार होता, परंतु सेन्सर बोर्डाकडनं जे आहे त्या ठिकाणी त्या फिल्मचं जे सर्टिफिकेट आहे ते देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे आणि अनेक कारणं दाखवल्या जात आहे। परंतु आज जे फिल्मचे निर्माते प्रोड्युसर आहेत त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक साधू संतांना सोबत घेऊन या ठिकाणी सेन्सर बोर्डाकडून दिला जात असलेला त्रास या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे। नेमकं महाराजजी काय नेमकं प्रकरण आहे? संभाजी महाराज हे अखंड भारताचं हिंदुस्थानचं दैवत आहे आणि त्यांच्या जीवनावरील ही आधारित फिल्म जी रिलीज होणार होती 26 तारखेला, परंतु ती रिलीज झाली नाही। नेमकं काय कारण? छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरती सर्वप्रथम पहिल्यांदा हे चित्रपट जर कोणी शूट केला असेल, आमचे राकेशजी दुर्ग जे निर्माता दिग्दर्शक आहेत, मोठी हिंमत केली, यांचं अभिनंदन केलं पाहिजे, कौतुक केलं पाहिजे। पण सेन्सॉर बोर्डाने काफी अनेक वर्षापासून फिल्म तयार आहे, अनेक त्रास दिला, पण आता एक देशात माहोल आहे, वातावरण चांगलं आहे, त्यांना वाटलं आमच्यासारखे साधू संत वेगवेगळे संघटन त्यांच्या सोबत आहे आणि म्हणून फिल्म रिलीज करावी आणि देशात सर्वांची मागणी आहे की ही फिल्म यावी। कारण पहिली फिल्म यांनी पहिल्यांदा संभाजी महाराजांच्या जीवनावर एक शौर्य पराक्रमी इतिहास आहे। परंतु हे जे सेन्सॉर बोर्डात जे अधिकारी बसलेत, काही ना काही हे जिहादी गँग टोळी जी आहे, विरोधी देशविरोधी असे लोक आहेत, यांना नाहक त्रास देत आहेत आणि एक सर्टिफिकेट पहिलं ट्रेलरचं मिळालं होतं आणि नंतर आता खूप त्रास देत आहेत आणि 26 तारखेला ही यांनी अनेक थिएटर चित्रपटगृह बुकिंग केलेले होते, पण ते होऊ शकले नाही, रिलीज यांचं सर्टिफिकेट नाही आलं आणि म्हणून मुद्दाम टाळाटाळ करतायत। तर आम्ही महाराष्ट्र सरकार ही शिवाजी महाराज संभाजी महाराजांची भूमी आहे आणि ते म्हणतात हे सीन हटवा ते सीन हटवा। अहो, औरंगजेबानीच हत्या केलेली संभाजी महाराजांची, हे कसं हटवणार किंवा हे कसं नाकारणार? आणि शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा इतिहास नाकारणारे तुम्ही कोण? सेन्सॉर बोर्डाला अधिकार कुणी दिला? हा तर शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा अपमान आहेच, पण करोडो हिंदूंचा अपमान आहे। आणि महाराष्ट्रात राहून मुंबईत पत्रकार परिषद होते, मुंबईत फिल्म बनलेली, मराठी फिल्म हिंदी पण आहे मराठी पण आहे आणि म्हणून सेन्सॉर बोर्डला 24 तासाच्या आत यांनी या सेन्सॉर बोर्डने दिलं पाहिजे यांना सर्टिफिकेट। कारण 26 तारखेला रिलीज होणार होती, अनेक थिएटर बुक होते, करोडो रुपयाचं यांचं नुकसान झालेलं आहे। मला तर वाटतंय की नुकसान भरपाईचा दावा यांनी ठोकला पाहिजे। करोडो रुपयाचं नुकसान जे झालंय याचा जिम्मेदार जर कोणी असेल किंवा सेन्सॉर बोर्डातले जे अधिकारी आहेत, आणि एवढंच नाही, ते तर करोडो रुपयाच्या नुकसानीला जिम्मेदार आहेतच, फिर भी ते त्यांची इन्क्वायरी भारत सरकार महाराष्ट्र सरकारने या लोकांची इन्क्वायरी केली पाहिजे की हे औरंगजेबाला क्लीन चिट देतात तिथं राहून। हा शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा अपमान आहे, करोडो हिंदूंचा अपमान आहे। आणि असे जर चित्रपट नाही आले, अशी मूवी जर नाही बनल्या, तर आपण देशाला वैभवशाली आपल्याला विश्वगुरु बनवायचा महासत्ता हे कसं शक्य आहे? आणि म्हणून इथे राहून शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा अपमान होत असेल तर करोडो हिंदू सहन करणार नाही। सर्व साधू संत हिंदू संघटन राकेशजींसोबत आहे आणि ते एकटे नाहीत, आता ते तर प्रोड्युसर निर्माता दिग्दर्शक आहेतच, पण लाखो करोडो हिंदू समाज त्यांच्या सोबत आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये ही फिल्म कुठल्याही डंकी की चोट पर ही फिल्म आम्ही रिलीज करून दाखवणार आणि वेळ प्रसंगी सेन्सॉर बोर्डाच्या तिथं जाऊन ऑफिस समोर आंदोलन करू आणि भारत सरकारला आम्ही मागणी करतो या अधिकाऱ्याची इन्क्वायरी झाली पाहिजे। हे मिली भगत आहे, हे कुठे ना कुठे हे तुकडे तुकडे गँग आहे, हे असे जिहादी मानसिकताचे लोक असतील तिथं बसलेले आहेत आणि म्हणून शिवाजी महाराज संभाजी महाराजांचा अपमान आम्ही सहन करू शकतो। ज्या पद्धतीने महाराजांनी आता सांगितलं की आम्ही आंदोलनही करू, काय नेमका तुम्हाला त्रास दिला जात आहे सेन्सर बोर्डाकडनं? सेंसर बोर्ड ने फिल्म पूरी देख ली, एग्जामिनिंग कमेटी ने रिपोर्ट भी बना दी और यूएस सर्टिफिकेट मुझे देने के लिए बोला है। उन्होंने बोला था नेक्स्ट डे दे देंगे आपको, लेकिन जब भी जाते हैं हम लोग वहाँ पे कोई मिलने को तैयार नहीं। हमारा कार्ड लेके जाते हैं अपने, फिर मेल कीजिए आप चले जाइए, फिर 10-10 घंटे सबको बिठाते हैं, सबके साथ ही ऐसा करते हैं वो लोग। फिर हमें बोलते हैं कि इतिहासकार का लेटर लेके आइए, फिर हमको सेंसर सर्टिफिकेट देंगे। हमने इतिहासकार के लेटर जमा किए, फिर बुक्स दिए, बुक्स के एविडेंस प्रूफ दीजिए, हमने वो भी जमा कर दिए, फिर अभी दे देंगे आपको। फिर कभी ये छुट्टी पे चले जाते हैं, फिर मिलने देते नहीं, फोन नहीं उठाते, ना मेल का जवाब देते। मुझे लगता है पूरा बहुत बड़ा कोई अदृश्य ताकतें इसके पीछे हैं, सेंसर बोर्ड के पीछे जो अधिकारी लोग बैठे हैं। और ये मोदी जी से मैं अपील करता हूँ कि इनके ऊपर इंक्वायरी बिठाइए, ताकि ये हमारा नहीं, मेरा नहीं, सारे देश का
और एक हमारे सनातन धर्म का अपमान कर रहे हैं। कोण नेमके ते अधिकारी आहेत आणि काय नेमकं तुम्हाला कुठल्या गोष्टी ते मागतायत आणि काय नेमकं त्यांनी तुमच्या फिल्म मध्ये त्यांनी कुठले सीन जे आहेत ते काढायला सांगितले? उन्होंने मुझे बोला कि आपको इतिहासकार का लेटर दीजिए, नहीं तो ये संभाजी महाराज को जो औरंगजेब ने शर्त रखी थी इस्लाम कबूल करो, तो वो सीन हटा दीजिए आप, तो हम आपको सेंसर सर्टिफिकेट दे देते हैं। तो लेकिन हम कुठेतरी औरंगजेबाचं महिमामंडन महाराजजी केल्या जात आहे, जी, परंतु जी. जसं की आपण जे पुरावे दाखवत आहेत आपण बघू शकतात की शिवपुत्र संभाजी सौ कमल गोखले हे पुस्तक खूप प्रसिद्ध आहे. विश्वास पाटील असतील आणि मोडीमध्ये सुद्धा सर्व राकेशजीने सर्व पुरावे दिले. सेन्सॉरने सांगितलं की पहिलं तुम्ही इतिहासकाराचं पत्र द्या. तर आदरणीय पांडुरंग बलकवडे मोठे संशोधक आहे, इतिहासकार आहेत, त्यांचं पत्र आलं. नंतर म्हणे पुस्तक द्या. आता हे त्यांना हे मोडी अक्षर तेव्हा हे सर्व पुरावे दिलेले आहेत. राकेशजीने काही मनाने स्वतः असं काही कपोकल्पित नाही लिहिलेलं आहे त्याच्यात किंवा चित्रपटात. एवढा असली सच्चा इतिहास त्याच्यात त्यांनी दाखवलेला आहे. आणि औरंगजेबनी मारलेला आहे ते सत्यच आहे ना, ते नाकारणार कसं काय तुम्ही? सर्व त्यांनी पानाचे पानं सर्व ग्रंथाचे तेव्हा हे सर्व अनेक अखिल भारतीय हा, मराठा महासंघाकडनं पण या ठिकाणी या पिक्चरला समर्थन करण्यात आलेलं आहे, ह्या फिल्मला पराजित. परंतु कुठेतरी दुर्दैव म्हणावं की छत्रपतींच्या भूमीमध्येच अशा पद्धतीने या असे जे इतिहास जे आहेत, ज्या इतिहासांना जे आज उजागर केला जात आहे बिलकुल, त्यांना तुम्ही म्हणताय ते खरं आहे की आजपर्यंत संभाजी महाराजांवरती अन्याय झालेला आहे. आणि काही अशी शक्ती आहे की असे जे महाक्रांतिकारी जे महापुरुष आहे यांचा असली सच्चा इतिहास समोर येऊच दिला नाही. ते राकेशजीने पहिल्यांदा, ही पहिली फिल्म आहे संभाजी महाराजांच्या जीवनावरची, तरी सुद्धा बघा षड्यंत्रकारी किती हवी होत आहेत की जो असली इतिहास दाखवलाय तो असली सच्चा इतिहास समोर येऊ देत नाही. म्हणजे खूप मोठे षड्यंत्र आहे आणि क्रांतिकारी देशभक्तांवरती अन्याय झालेला आहे. पण आम्ही इथून पुढे तो अन्याय सहन करणार नाही. आम्ही भारत सरकारकडे मागणी करतो या लोकांची इन्क्वायरी व्हावी आणि लवकरात लवकर ही फिल्म जो छत्रपती संभाजी ही मराठी आणि हिंदी फिल्म लवकरात लवकर सर्टिफिकेट देऊन रिलीज झाली पाहिजे, नाही तर आम्ही आंदोलन करू. निश्चितच या ठिकाणी आपण बघू शकतात निर्माता, निर्देशक आणि काही साधू संत आणि हिंदुत्ववादी संघटनेकडनं सांगण्यात आलेलं आहे की सेन्सर बोर्डाने लवकरात लवकर या ठिकाणी या फिल्मचं सर्टिफिकेट जारी करावं आणि फिल्म रिलीज करण्यासाठी सर्टिफिकेट द्यावं, अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू. आता बघणं हेच गरजेचं आहे की सेन्सर बोर्ड याची दखल घेणार की नाही आणि जे सेन्सर बोर्डमध्ये बसलेले जे अधिकारी आहेत, जे वामपंथी विचारधारेचे अधिकाऱ्यांकडनं ही टाळाटाळ छत्रपती संभाजी महाराजांच्या या चित्रपटाला केली जात आहे आणि कुठेतरी मराठ्यांचा जो इतिहास, हिंदूंचा जो इतिहास आहे, संभाजी महाराज शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो इतिहास कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न या अधिकाऱ्यांकडून तर केला जात नाही ना, असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. आता बघणं हेच गरजेचं आहे की सेन्सर बोर्ड यावर काय नेमकं दखल घेतं. कॅमेरा पर्सन विकास बरोबर दीपक चव्हाण, सुदर्शन मराठी, मुंबई. सर्व त्यांनी पानाचे पानं सर्व ग्रंथाचे तेव्हा हे सर्व अनेक अखिल भारतीय हा, मराठा महासंघाकडनं पण या ठिकाणी या पिक्चरला समर्थन करण्यात आलेलं आहे, ह्या फिल्मला पराजित. परंतु कुठेतरी दुर्दैव म्हणावं की छत्रपतींच्या भूमीमध्येच अशा पद्धतीने या असे जे इतिहास जे आहेत, ज्या इतिहासांना जे आज उजागर केला जात आहे बिलकुल, त्यांना तुम्ही म्हणताय ते खरं आहे की आजपर्यंत संभाजी महाराजांवरती अन्याय झालेला आहे आणि काही अशी शक्ती आहे की असे जे महाक्रांतिकारी जे महापुरुष आहे यांचा असली सच्चा इतिहास समोर येऊच दिला नाही. ते राकेशजीने पहिल्यांदा, ही पहिली फिल्म आहे संभाजी महाराजांच्या जीवनावरची, तरी सुद्धा बघा षड्यंत्रकारी किती हवी होत आहेत की जो असली इतिहास दाखवलाय तो असली सच्चा इतिहास समोर येऊ देत नाही. म्हणजे खूप मोठे षड्यंत्र आहे आणि क्रांतिकारी देशभक्तांवरती अन्याय झालेला आहे. पण आम्ही इथून पुढे तो अन्याय सहन करणार नाही. आम्ही भारत सरकारकडे मागणी करतो या लोकांची इन्क्वायरी व्हावी आणि लवकरात लवकर ही फिल्म जो छत्रपती संभाजी ही मराठी आणि हिंदी फिल्म लवकरात लवकर सर्टिफिकेट देऊन रिलीज झाली पाहिजे, नाही तर आम्ही आंदोलन करू. निश्चितच या ठिकाणी आपण बघू शकतात निर्माता, निर्देशक आणि काही साधू संत आणि हिंदुत्ववादी संघटनेकडनं सांगण्यात आलेलं आहे की सेन्सर बोर्डाने लवकरात लवकर या ठिकाणी या फिल्मचं सर्टिफिकेट जारी करावं आणि फिल्म रिलीज करण्यासाठी सर्टिफिकेट द्यावं, अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू. आता बघणं हेच गरजेचं आहे की सेन्सर बोर्ड याची दखल घेणार की नाही आणि जे सेन्सर बोर्डमध्ये बसलेले जे अधिकारी आहेत, जे वामपंथी विचारधारेचे अधिकाऱ्यांकडनं ही टाळाटाळ छत्रपती
संभाजी महाराजांच्या या चित्रपटाला केली जात आहे आणि कुठेतरी मराठ्यांचा जो इतिहास, हिंदूंचा जो इतिहास आहे, संभाजी महाराज शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो इतिहास कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न या अधिकाऱ्यांकडून तर केला जात नाही ना, असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जात आहे. आता बघणं हेच गरजेचं आहे की सेन्सर बोर्ड यावर काय नेमकं दखल घेतं. कॅमेरा पर्सन विकास बरोबर दीपक चव्हाण, सुदर्शन मराठी, मुंबई.